ऍडमिट काढलेले आरटीआयच्या अधिकाऱ्यामध्ये कोणत्या अपंगाला लाभ भेटला आमच्या घरचं मग चुलतंय स्वतः यायला भेटला हा बोला अपंगाचा निधी आपल्याला कोणताही भेटलेला नाही ना अपंगाचा निधी तुमच्या खात्यावर पासबुक आणा तुमच्या त्या खात्यावर 1200 रुपये टाकलेले इथं दाखव आता नाही मागचं 5 वर्षामध्ये एकदा नाही पडले आणा पासबुक दाखव इकडे आहे. चालतं दुसरी गोष्ट हे 5% निधी हा 15 मध्ये त्याची तरतूद नाही जो आपला निधी ग्रामपंचायतचा निधी जमा होतो त्यातून त्याला 5% असतो बरोबर ग्रामपंचायतच्या 14 वित्त आयोग असो 15 वित्त आयोग असो या निधीतून 5% हा दिव्यांगाचा म्हणजे अपंगाचा अधिकृत 5% निधी आहे हा 5%चा निधी यांनी 5 वर्षात वाटप केला असेल तर कसा केला कशाच्या माध्यमातून केला आणि कुणाला केला मी दिव्यांग आहे या जालना जिल्ह्याचा दिव्यांग जिल्हाध्यक्ष आहे मला आतापर्यंत यांच्याकडून एकही रुपया प्राप्त झालेला नाही यांनी हा हिशोब द्यावा आम्ही आपल्याकडे 24 लोकांची अपंगाची यादी आहे बरोबर 24 लोकांची यादी आहे त्यातून आम्ही सगळ्याला फोन करून बोललो होतो ग्रामपंचायतला एक वेळेस बॅटऱ्या दिल्या एकेकाच्या खात्यावर दिव्यांगाला निधी देताना यायला नाही सांगता मी सांगतो सांगा हे बघा 2011 जनगणनेनुसार आपल्या गावची लोकसंख्या 1995 आहे तुम्ही कुठल्याही रेकॉर्डला पहा मी माजी सरपंच आहे मी सगळा अनुभव घेतलेला आहे 2020 पर्यंत 1995 गुणिले 522 रुपये निधी येत होता आणि 2020 पासून प्रति माणूस बरं का प्रति माणूस 957 रुपये निधी आपल्या गावाला प्राप्त होत आहे 1995 गुणिले 957 बरोबर किती होते पहा वार्षिक 19 लाख तर या निधीतून आरोग्य शिक्षण स्वच्छता पाणी पुरवठा इतर कामे करावायचे असतात या निधीतून बरं का आणि येणारा निधी वैयक्तिक मग तांडा विकास असन दलित वस्ती असन दरवर्षी एक निधी आहे दरवर्षी हो निधी येतो 18,66,000 नाही आपल्या गावाला 2011 नुसार जनगणनेच्या यादीनुसार 1995 गुणिले 957 18 लाख जीएसटी कडून 15 लाख येत 18 लाख जीएसटी ग्रामपंचायतला कुठलीही नाही या निधीत नाहीये 15 वित्त आयोग 14 वित्त आयोग असो याच्यात कुठेही निधी जीएसटीची नाही आणि राहिला दिव्यांगाचा प्रश्न 5 वर्षात कुठलाही रुपया वाटलेला नाही आणि निधी वाटप करायचं कारण काय कसे असतात आणि कशासाठी असतो निधी दिव्यांगाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कमीत कमी 20 दिव्यांग असतील दरवर्षी त्याच्यातून 4 घ्या 5 घ्या त्यांचा उदरनिर्वाह करण्यासाठी तुम्ही त्याला शाल बॅटरी हे अंगावर घ्यायचं नाही उजेड करायचं नाही दिव्यांगाचा उदरनिधी त्यानं काहीतरी व्यवसाय करावा त्याला शेळी पाळण्याला एखादी शेळी घेऊन द्यावा तो कोणाच्या सांभाळी घालीन एखादा किराणाचा असन एखादा छोटा छोटा व्यवसाय असन याच्यासाठी पैसे द्यायचे शाल बॅटरी हे द्यायचं नाही याचं आम्हाला उत्तर हवं आता तुम्ही माजी सरपंच महोदय तुम्ही बरोबर मांडली पण आपल्या काळात तुम्ही कोणाला शेळ्या घेऊन दिल्या अपंगाच्या निधीमधून कोणाला काय व्यवसाय करून द्यायला दिला ते बी आम्हाला थोडंफार सांगावं जनतेसमोर माझ्या काळात फक्त शेवटच्या वर्षी मागणी न करता कुठल्याही दिव्यांगाने मागणी केली नव्हती मी सरसगट वाटप केलेले आज बी दिव्यांग इथे आहेत माझ्याकडे त्याचे फुटेज सगळे त्याला म्हणे काय वाटप केलं आणि येणाऱ्या निधीपैकी त्याच्यापेक्षा शिल्लक 100-200ची वस्तू मी दिलेली आहे इथं दिव्यांग बांधव त्याला विचारून घ्या न मागता बी वाटप केलेले आहे का नाही नाही दिलं म्हणून आम्ही तुम्हाला निवडून दिलं मग तुम्ही काय दिलं हे सांगा
तुम्ही यायला निवडून दिलं आम्हाला 100% इमानदारीपूर्वक दिलं काय पाहिजे बोला. मग आम्ही तेच म्हणतो त्याने आम्हाला प्रश्न मानला नाही. आम्ही काय म्हणालो ते झालं गेलं जळालं ते बेकार होते आणि आम्ही त्याला काय झालं. मग तुम्ही आम्हाला जवळ आला तुमचं जवळ आला आता महिन्यावर तुमचं महिन्यावर आलं तुम्ही म्हणणारच ना बरं आम्ही बेकार झालो नाही ना. मग बेकार एवढी सभा जर झाली एवढ्या 5 वर्षात आपल्याला एकूण निधी किती आला असेल सरपंच 5 वर्षात एकूण निधी किती आला असेल निधी टाकताय तू 18% 5% नाही 18 लाखातून नाही अहो त्या निधीतून 5% काढायचं आहे. तुम्ही ऐकून घ्या ऐकून मला उत्तर द्या ना. नाही मग द्या नाही 5 वर्षात एकूण निधी किती आला असेल हे सांगा मला अंदाजे 18 लाख 1 कोटी 5 वर्षात सांगा 1 कोटी तसं नसतो कसं असो बरं समजा एकूण निधी किती आला असेल सांगा ना. दरवर्षी 14 मध्ये 1.20 1.30 1.60 शासन काय करते असं सांगतं. समजा 1 लाख रुपये येणार असले तर शासन काय करते 1,20,000 1,60,000 1,40,000 निधीचे आराखडे तयार करायला होतं बरं. मी सांगायला तुम्हाला सांगायला माहिती कशी अरे आराखडे मी तुम्हाला पैसा सांगितलं तुम्ही मला निधी किती येतो गावाला काय ते सांगायला नाही मला एक म्हणायचं माऊली गावाला आता